मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी अशी माझी आई। खरं तर ज्या भाषेचा फक्त माझच नाही तर गर्व आहे, तुकोबांची, ज्ञानोबांची, चोखोबांची, शिवबांची मराठी। या मराठी राजभाषा दिनाच्या बी.वा. शिरवाडकरांच्या जयंतीच्या दिनानिमित्तानं राजभाषा दिनाच्या सर्वांना देतोय शुभेच्छा आणि घेऊन चलतोय कॉम्बॉक्स कडून थेट मैदानाकडे ज्या ठिकाणी रंगला जाणारा सामना डू ऑर डाय, करो या मरो। या वेळेला काहीतरी करावं लागेल, किंबहुना आपलं अस्तित्व आपल्याला टिकवून ठेवायचं असेल, स्वतः कर्णधार मला वाटतं म्हणून आगरी लोकांना विनंती करतो, प्लीज कोणी कितीही काही सांगू द्या की आगरी समालोचक कॉमेंट्री चांगली करत नाही, त्यांचे स्कोरर बरोबर आहेत, त्यांचे अंपायर बरोबर आहेत, परंतु आपले आगरी लोकांनी जायचं कुठं? हे बाहेरचे उपरे येणार, फक्त का पैसे कमवून जाणार, बरोबर की नाही? अरे कोणीही आईच्या पोटात जन्माला होऊन येत नाही कलाकार, त्यांना तुम्ही जर प्लॅटफॉर्म दिलात, मग लाईव्ह असू द्या, कोणी काही असू द्या, पहिल्यांदा आग्र्यांना प्राधान्य द्या। निश्चितच। आणि त्याचबरोबर या कॉमेंटेटरला तुम्ही ओळखतायत, चला तर त्याचं नाव काय? संतोष। संतोष, त्यांना विनंती असेल की लगेचच चला बॅटला चाटून जाणारा चेंडू, पहिला चेंडू लॉंग स्टॉप गाठणार का? येस, चेंडू सीमारेषेच्या आरपार येतोय। एक फॅन्टॅस्टिक 24 लाईव्ह चौकार। आणि प्रतीक सलामीची जोडी, दीपेशच्या बॅटला सूर 2 मॅच मध्ये गवसला नव्हता, या वेळेला मात्र दीपेशच्या बॅट मधून पहिला चालाय चौकार, बॅटला ब्रश झाला होता गोलंदाज। अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न ओव्हर द पिच चेंडू होता, इथं मात्र निश्चितच चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न सफल ठरला, निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि इथं मात्र 2 चेंडूचा खेळ संपल्याबरोबर धावसंख्या धावपटालावरती आहे त्या स्थितीत 4च्या घरात बिनबाद। अतिशय सुरेख स्टेडिट केलाय लॉंग ऑफ ला क्षेत्र, त्या क्षेत्ररक्षकाने पकडला झेल, दीपेश परत एकदा होतोय बॅक टू पॅव्हेलियन। मात्र आपल्या पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवरती झेलच्या स्वरूपात, कॉट अँड बोल्टच्या स्वरूपात दीपेशला तंबूचा रस्ता दाखवला। एक चांगल्या प्रकारचा खेळ खेळत होता दीपेशच्या पहिल्याच बॅटमधून। खरं तर पहिल्याच चेंडूवरती एक चौकार आला होता, दीपेशला तसा सूर गवसला, नशिबाचा चौकार म्हटलं तरी वावगं ठरलं जाणार नाही, बॅटला ब्रश झाला। नवीन आलेला फलंदाज फलंदाजी मार्कवरती आहे साहिल संदेश। खरं तर संदेश फलंदाजी मार्कवरती इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती येतोय। आताच आमच्या डीजे मॅडीनं दशरथ पाटील यांची आठवण करून दिली। आता दशरथ पाटील म्हणजे काही समालोचनातील साधं सुधं नाव नाही, फार तपस्वी आहेत ते मोठे, किंबहुना त्याचा उल्लेख करताना सांगतोय अख्ख्या महाराष्ट्रात त्या समालोचका एवढ्या समानार्थी शब्द कुठल्याही समालोचकाकडे नसतील। ज्यांना आवडलं समालोचन त्या दशरथ पाटीलसाठी सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे। नुसतं मनोरंजन म्हणून नका, कैक वेळा प्रबोधन करतोय आणि त्यानं सांगितलं आता कालच्या परवाच्या दिवशीच्या मॅच मध्ये की पूजा गाववाल्यांची आणि माझ्या भाडोत्रे यांची असं म्हटलं जातं, आणि आज ती वस्तुस्थिती आहे। तुम्ही जासही घ्या, किंबहुना कैक वेळा प्रगती होत गेली, परंतु तिथं भाडोत्र्यांची संख्या वाढली। मग तुम्ही शाळा जरी उडकल्यात ना, मराठी राजशाळा रायगड जिल्हा परिषदेच्या, तर त्यात गाववाल्यांच्या मुलांपेक्षा जास्त भाडोत्र्यांची संख्या आहे। इथं मात्र अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने आलेला एक खणखणीत चौकार। लागतो भैयांचा, नंतर कुठेही जा, प्रत्येक गावात 100 मारवाडी ही अदाकारी आहे त्यांची, आणि आवाजाचा कलाल बांगडे आहे ती रायगड आणि नवी मुंबईच्या समालोचन क्षेत्रातील बाले किल्ल्यातील। स्ट्रेट हिट केलाय, चेंडू सीमारेषेच्या आरपार जाईल का? चेंडू वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर। या सत्रातील या इनिंग मधील आलेला हा तिसरा चौकार।
षटक संपला होता आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल हा आलेला समोर जग्गू आहे आणि याचं नाव मला वाटतं हर्ष असावं. त्याच्यानंतर मिकीच्या भूमिकेत असणारा करण होता आणि माऊच्या भूमिकेत असणारा सोनू होता. आम्हाला नावं ठाऊक आहेत, सूत्रांकडून समजली गेले. तर याच्यामध्ये जग्गू होता, त्याचबरोबर मिकी आणि त्याचबरोबर जग्गू, मिकी, माऊस हे तिन्ही कॅरेक्टर आवडले असतील तर त्यांच्यासाठी जोरदार उद्या येतील बहुतेक, आय थिंक एंटरटेनमेंट करण्यासाठी. मी पहिल्यांदा ही संकल्पना खरं तर संयम सर नांदगावमध्ये 4 वर्षापूर्वी नांदगाव प्रीमियर लीगला बघितली आणि चांगल्या प्रकारची संकल्पना आता याही वेळेला विंधणे प्रीमियर लीगला, ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीगला 4 षटकांचा सर्व 5 षटकांचे सामने असतील. अतिशय सुरेख दुसरा षटक सुरुवात झाली. पहिला चेंडू मिड विकेट कडून डीप मिड विकेट कडे येतोय, तोपर्यंत 2 धावसंख्या पळून काढल्या. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारल्या. धावसंख्या धावपटाला वरती 3 चौकारांच्या साह्यानं 14च्या घरात. एक बाद 14 धावसंख्या धावपटाला वरती आहे. 14 लॉस ऑफ 14 धावसंख्या धावपटाला वरती. पॉइंटच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक चलविचल. इथं मात्र गोलंदाजी मार्क वरती सुजल नवाले, पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अगदी हलकासा कट करण्याचा प्रयत्न होतो. एखाद्या चकचकीत मॉलमध्ये गेलात, काचेच्या दरवाज्यावर पुश किंवा पूल लिहिलेला असेल, पुश करण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ चेंडू गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव. किंबहुना ही स्पर्धा फक्त अगदी अभिमानाची आणि स्वाभिमानाचीच नाही तर आपल्या अस्तित्वाची आहे. धाकटी जुईनं हे शिवधनुष्य लेण्याचं काम 8 गावांमधून केलं. सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न लॉंगॉनच्या क्षेत्राकडे क्लिअर केलं. 1 धाव. दुसऱ्या धावसंख्येचा मात्र निर्वाला नसेल. 1 धावसंख्येवरती समाधान मानलं गेलं. धावसंख्या 1 न वाढली. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 15च्या घरामध्ये. स्पर्धेला सुरुवात झाली तेव्हापासून खेळाला उत्तम सुरुवात झाली. एकीनं खेळणारे सर्वजण किंबहुना कुठल्या गावातून माझ्या स्क्वॉडमध्ये आहे याचा विचार न करता तो माझ्या ग्रुप ग्रामपंचायतीमधील आहे. अशा स्पर्धा फार कमी, किंबहुना मला वाटतं अख्ख्या रायगडमध्ये एकच असेल ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमानं होणारी. उरणमध्ये तरी अशी स्पर्धा होत नाही. या वेळेला मात्र डिप्पीट विकेट, क्षेत्र क्लिअर केलंय. काय होणार? पकडला जातोय झेल, संपला जाणार. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा फलंदाज तंबूच्या फार प्रचंड. इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी आलेला नवीन फलंदाज, फलंदाजी मार्कवरती नवीन फलंदाज आहे अंकेश. अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी उत्तम करतोय अंकेश. फलंदाजी आता पाहायचं आहे. चौथ्या क्रमांकावरती आलेला हा खेळाडू मॅच तसं पाहिलं तर फार महत्त्वपूर्ण असणार आहे. आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर अजून एक मॅच काढली, कारण समोर असणारी टीम ही बलाढ्य आहे. मिस्टर UPL ठरला तो रोहित घरची टीम असणार आहे. 15 धावसंख्या स्टडीट केलाय. झेल खाली असणारा क्षेत्ररक्षक करत नाही चुकी, पकडला जाईल झेल. इथं मात्र परतावं लागेल. परत एकदा 1 मोर विकेट डाऊन. आल्या परतला जातोय हा फलंदाज. बॅक टू बॅक. ची परंपरा माझ्या मराठी भाषेची आहे. 725 वर्षापूर्वी माऊलींनी खरं तर प्राकृत भाषेत म्हणजेच मराठी भाषेत भगवद्गीतेचं रूपांतर ज्ञानेश्वरीत केलं. ती ज्ञानेश्वरी ज्या भाषेत आहे, जगातील सर्वात समृद्ध भाषा. या भाषेतील समानार्थी शब्दाने एवढे शब्द इतर कोणत्याही भाषेत नाहीत आणि म्हणूनच ज्या भाषेला अभिजात मराठी भाषा म्हणून खरं तर प्राधान्य दिलं गेलं. ऑन अ ट्रिक हा गोलंदाजाचं नाव आहे सुजल नवाले. अष्टपैलू खेळाडू, वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकत खरं तर क्रिकेटचे धडे घेतले. असं म्हटलं जातोय की प्रत्येक त्या म्हणजे एखाद्या उद्योगपतीचा पोरगा उत्तम उद्योगपती होईलच का शंका असतोय. तदनंतर उत्तम खेळाडूचा मुलगा उत्तम खेळाडूच होईल का
याच्यात शंका असेल मात्र त्याचं उत्तर तुम्हाला इथं मैदानावरती पाहायला मिळेल. सुजत नवाले षटक संपला जातोय. 12 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटावरती पाहायला मिळत आहेत त्या 17च्या घरात 2-17 स्पर्धा करतो. हजरजबाबी नेतृत्व आणि म्हणूनच आज तादायत वय काय आहे दशरथ पाटलांचं ठाऊक आहे का, किंबहुना काही शब्दांचा अर्थ आम्हाला माहीत नाही, तो दशरथ पाटलांना ठाऊक आहे. असा हा मराठी भाषेचा शब्दकोश समालोचनामधील. आणि त्यांच्याशी आता नौखे काही समालोचक टक्कर घेण्याचा प्रयत्न करतायत, परंतु अनुभव आहे. बाप आखिर बाप है हे समजायला हवं प्रत्येकानं. त्या दशरथ पाटलांना आपल्याला उद्या ऐकायचं आहे या मंचावरून. या कॉम्बॉक्स मधून जाऊया. दुसरं षटक संपलं. 12 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती 3-बाद 17च्या घरामध्ये. आता निश्चितच खतरा कुणाला असणार आहे, ऋग्वेदा इंटरप्राइजेसला की तिसाई मरुआई बोरखार संघाला. चित्र स्पष्ट होण्यासाठी फक्त अर्धा तास. अर्ध्या तासानंतर समजणार या दोन संघांपैकी कोणता संघ या लीग मध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवतोय आणि कोण घरचा रस्ता पकडतोय. कारण मॅच सुरू आहे आपल्या सर्वांच्या भेटीसाठी. डू ऑर डाय. प्रवीण अंबरे अशा प्रकारच्या बॅटचा आवाज अंबरेंचा व्हायचा तुम्ही इंटरनॅशनल मॅच मध्ये पाहिलं खरं तर. अतिशय सुरेख. या बलाला मात्र दिशा दिली. सीमारेषेच्या अगदी लगत. पकडला जाईल का निश्चित नाही. इथं जातोय सीमारेषेच्या बाहेर आलेला एक खणखणीत षटकार. खरं तर मुलगा गेला आणि त्याच्यानंतर बाप गोलंदाजी मार्कवरती येतोय. आयवा झेल पकडली त्यानं लगेचच. या मला वाटतोय आलाय चौथा झेल असावा. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. या बलाला मात्र निश्चितच चेंडू फील्ड होतोय तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन म्हणावी लागेल. दोघांमध्ये असणारी धावण्याची तालमेल ता पाहिली आणि इथं मात्र 2 धावसंख्या पूर्ण केल्या. धावसंख्या धावपटालावरती 2 वाढल्या. 2 षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 षटकारांशी वाढली गेली. धावसंख्या धावपटालावरती 25. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3-बाद 25. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील तिसरं षटक सज्जन नवाले. हलक्या हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र गलीच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. अवांतर 1 आणि पलून काढलेली 1. ऐन महाशिवरात्रीचा राहिलेला बोनस 2 धावांचं दीपेशच्या टीमला. तिसाई मरुआई बोरखार संघाला. धावसंख्या धावपटलावरती 27. 3-बाद. या दरम्यान विनंती केली जाते विशालजी पाटील आणि वनमालीजी पाटील आपण मंचावरती या. आपला देखील सन्मान इथे केला जाईल. आणि चला आयवा कॅच वर्षकेतू घरत. आणखीन एक प्रेक्षक आपल्याला मिळाले ज्याने आयवा कॅच पकडल्या. लकी ड्रॉ साठी बाईक आहे आयवा कॅच पकडणाऱ्या प्रेक्षकांना. आणि आणखीन एक नाव त्यामध्ये ऍड केलं जाईल त्या वर्षकेतू घरत. आपल्या स्वप्नातील प्रेक्षकांना बाईक जिंकण्याचा बहुमान इथे मिळणार आहे. चांगली कॅच त्यांनी पकडली आयवा कॅच आणि प्रेक्षक आले त्यांचं स्वागत आहे. तर या ठिकाणी सज्जन नवालेसाठी विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये प्रियांशु नवालेकडून. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेट कडे जोरदार अपील केला जातोय. सुजन मात्र ओरडतोय. इथं काय होणार. चेंडू येईपर्यंत धावसंख्या पळून काढल्या 2. या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या 2 वधारल्या गेल्या. धावसंख्या धावपटालावरती 29. 3-बाद. चला आयवा कॅच चिठ्ठी टाका आपण नाव लिहून घ्या. आयवा कॅच वर्षकेतू घरत विशालजी पाटील आणि वनमालीजी पाटील यांना विनंती आपण देखील मंचावरती या. ज्यांच्या खर तर संयम आयवा झेल झालेले आहेत चिठ्ठ्या काढल्यात ते देव पाण्यात ठेवतील. 70,000चं बेनिफिट असणार आहे. 100% रिफंड दाखवताना दिसतोय सज्जन नवाले. इथं पाहायला मिळतोय तो माई करता करता अंतिम क्षणी असं वाटलं होतं की माझा प्राण गेला आणि शेवटी कुणीतरी अमृताचा एक थेंब तोंडात टाकावा जिभेवरती टाकावा. प्राण वाचला गेला. इथं तसंच झालं. चेंडूनं उचली घेतली. सज्जन नवालेकडे चेंडू आला नाही. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला हा फलंदाज. या फलंदाजाचं नाव आहे यश. आणि मात्र धावसंख्या 1 वाढली गेली. धावसंख्या धावपटलावरती 30च्या घरात 30. लॉस ऑफ 3 विकेट्स. स्क्रीनवरती तुम्ही संतोष बाय एस पोपट बायला पाहू शकताय.
आणि याच वेळेस पाहू शकाल अतिशय सुरेख लेग बाईटच्या स्वरूपामध्ये वांतरिक धावसंख्येमध्ये भर पडतोय. धावसंख्या धावपटालावरती 31, 3 बाद 31 धावसंख्या धावपटालावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. उशिरा आलेल्या परत एकदा प्रेक्षकांना सांगू इच्छितोय आणि लाईव्ह टेलिकास्टिंग पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना सांगितलं जातोय उद्या बरोबर 6:30 वाजता रिपोर्टिंग, 6:45 वाजता टॉस आणि किंबहुना मला वाटतोय 7 वाजता पहिला सामना सुरू होईल की 6:30 वाजता हा पहिला सामना सुरू होईल. 6:15 वाजता टॉस होईल. या वेळेला अतिशय सुरेख मारलेला चेंडू काय होणार तोपर्यंत मात्र एक धाव पळून काढली. दुसऱ्या धावसंख्येचा निर्वाला आहे सुजन नवाले काय करणार आणि इथं मात्र पाहायला मिळतोय धावचीच्या स्वरूपात सफलता प्राप्त होतोय. हा फलंदाज होईल धावचीच्या स्वरूपात. बॅक टू द गाव. तीन षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 3 बाद 32च्या घरामध्ये. याच दरम्यान आपण सन्मान करूया विशालजी पाटील. आज एका संघाचे ते संघमालक देखील आहेत आणि वनमाळीजी पाटील साहेब यांचं देखील आगमन झाले. त्यांचा देखील सन्मान मी ऋग्वेद एंटरप्राइजेसचे ते संघमालक आहेत मंगेश मधुकर घरत उपसरपंच यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. आपलं देखील विशेष आभार. आपण या स्पर्धेमध्ये आपला एक संघ दाखल केला ऋग्वेद एंटरप्राइजेस आणि त्या संघाचे पुरस्कर्ते ज्यांचा सन्मान तुम्ही मुख्य स्क्रीनवरती पाहताय. चला पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 12वे खेळाडू पाणी घेऊन जा. हॅलो चला अमितजी म्हात्रे सर आपण कुठे असाल तर मंचावरती या. अमितजी म्हात्रे सर ज्यांचा आवाज आज संपूर्ण रात्रीमध्ये आपण ऐकता. पाणी पाठवलं अंपायर्स खेळाडूंपर्यंत पाणी पोहोचलं जाईल. अमितजी म्हात्रे सर आपण मंचावरती या. थँक्यू. तर आपण पाहू शकाल या वेळेला पाण्याची पूर्तता केली जातोय. ऋग्वेदा आणि तिसाई मरुआई शैलेश गावनची टीम असावी ज्यांना अगदी पहिल्याच मॅचमध्ये या ठिकाणी आमंत्रित केलं होतं आयोजकांच्या वतीनं. ऐन शिमग्याचा आता खेळ सुरू होईल. कोकणामध्ये 15 दिवस शिमगा साजरा होतोय आणि आपण काही कोकणाच्या बाहेर नाहीत कोकणातच येतोय. तसं किंबहुना नवी मुंबई जवळ आली मुंबईच्या आणि आता नवी मुंबईच्या आपण जवळ आलो. तर या वेळेला आपण पाहू शकाल कुंभारजी नवापाडा खरं तर आत्ता सध्या कॅमेऱ्याच्या कोनातून प्रसारित करण्याची एक छानशी 24 लाईव्ह इव्हेंटनं छोट्यांपासून मोठ्यांना मोठं केलंय मला आठवतोय. आणि म्हणूनच फक्त क्रिकेटरच नाहीत तर अनेक वेगवेगळे स्टॉल धारक असतील त्यांची ॲडव्हर्टायझिंग असेल आणि आपण पाहू शकाल कुंभार या ठिकाणी सगळ्यांना अगदी रात्रीचे 2 वाजण्याचा सुमार येतोय आणि तेव्हा मात्र हा एक दर्दी प्रेक्षक या सामन्याचा आस्वाद घेतोय. पहिला चेंडू चौथ्या षटकातील सरळ सरळ ताण खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय तोवर 2 धावसंख्या पूर्ण केल्या जात आहेत. स्कोअर बोर्डवरती सर्वात जास्त 2 आकडे दिसू लागलेत. या वेळेला 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारल्या धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 34च्या घरात 4 बाद 34. याच दरम्यान विनंती केली जाईल शैलेशजी गावण बोरखार आपण जर आला असाल तर कृपया मंचावरती या. आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. पुढचा चेंडू आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक जोरदार अपील करतायत आणि इथं निश्चितच पाहायला मिळतोय की फलंदाज होतोय बॅक टू पॅव्हिलियन. मुफ्त में प्यार आता नहीं मिलता नहीं कुछ करना पडेगा वरना प्यार नहीं मिलेगा. खरं तर फुकट काहीच मिळत नाही आणि या वेळेस मात्र आपण पाहू शकाल 5वा हादरा बसला. 5वा हादरा
तिसाई मरुआई बोरखार संघाला 34 या धावसंख्येवरती 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन आला सुजल नवाले. त्यांना मात्र आपल्या कोट्यातील पहिला अस्त्र फेकला आणि पहिल्या अस्त्रावरती 2 तर दुसऱ्या अस्त्रावरती 1 विकेट प्राप्त केला. झेलच्या स्वरूपामध्ये कॉटन बोल्ड या मात्र अगदी फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखविला. तिसरा चेंडू 4थ्या षटकातील सुजन पंचांच्या डाव्या हाताने विंदाने एंडकडून मारा करतोय. अतिशय सुरेख खोदून काढण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट फुल टॉस चेंडू होता. पददालित्य नव्हतं. सरळ सरळ हातानं खेळणं गरजेचं होतं. खरं तर शफल होणं गरजेचं होतं. चेंडूवरती फुल टॉस चेंडू आपल्या बॅटवरती आला असता. पॉपिंग क्रीज काही सोडला नाही. चेंडू सरळ गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. 3 चेंडूचा खेळ संपला. 4था चेंडू घेऊन जाईल सुजल नवाले. मॅच तेवढी महत्वपूर्ण दोन्ही संघांसाठी असणार आहे. डू आर डाय, करो या मरो असा सामना असणार आहे. आणि अशा सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं तर काहीतरी वेगळं करावं लागेल. कारण सातत्यानं अगदी सांगितलं जातोय की जिंकणारा शांत बसत नाही आणि शांत बसणारा कधी जिंकत नाही. फाईन लेगच्या दिशेनं पकडला झेल, परतावं लागेल. 6वा हादरा, 6वा फलंदाज होतोय बाद. बॅक टू पॅव्हेलियन. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल 5वा हादरा किंबहुना आता 6वा हादरा बसला 34 या धावसंख्येवरती. लो स्कोर आहे. ऋग्वेदा एंटरप्राइजेस परत एकदा कमबॅक करताना दिसतोय. हा सामना आपल्या पदरात घेईल का? सामना आपल्याकडे झुकवेल का? कारण अजूनही चेंडू शिल्लक असतील 8. 1 षटक आणि 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सेकंड लास्ट गो. मृत चेंडू घोषित करतायत क्वालिफाईड पंच ऑफिशियल्स. खरं तर विशालजी नवी मुंबई पंच असोसिएशनचे पंच आपल्या आयुष्यातील अनेक वर्ष तर लेदर क्रिकेट खेळले. या वेळेला मात्र काय होणार? सीमारेषेच्या लगत चेंडूला फील्ड होतोय तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावसंख्येचा कॉल नाकारला जातोय. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या 2 न वधारल्या. धावसंख्या धावपटलावरती 36च्या घरात. 6 बाद 36, 36-6. या वेळेला गोलंदाजी फलंदाजी मार्कवर आलेला नवीन फलंदाज श्रवण गावंड. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सफल. षटकाची समाप्ती जाहीर करतात क्वालिफाईड पंच. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 6 बाद 36च्या घरात. डीजे षटक फेकली. गोल्डन षटक म्हणावी लागतील. फक्त 9 धावसंख्या दिल्यात आणि 4 विकेट्स घेतल्यात. का? खरं तर मी पहिल्या मॅचचा हिरो ठरू शकत नाहीत. अशा प्रकारची गोलंदाजी, अशा प्रकारची फलंदाजी सातत्यानं सुजल नवाले साकारताना दिसतोय. आणि इथं मात्र पहिला सामना वैयक्तिक कोट्यातील आता पहिलं आणि सांघिक कोट्यातील शेवटचं षटक कोण घेऊन येणार? 36 धावसंख्या धावपटलावरती आहेत. 6 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. इथं मात्र काहीतरी करावं लागेल. आणि त्यावेळेस 50-52 धावसंख्या. आणि म्हणूनच म्हटलं होतं, असं वाटलं होतं की बऱ्याच वेळेला की या मैदानावरती मोठमोठे फटके होत आहेत, मोठ्या धावसंख्या होत आहेत. परंतु मध्यरात्रीनंतर आउट विकेट थोडीशी स्लो होतोय. विकेट्स थोडीशी स्लो होतोय. बॅटवरती चेंडू त्याच वेगात येत नाही. खेळण्यासाठी थोडासा खरं तर अडचण निर्माण होत असतोय. इथं मात्र पाहू शकाल शेवटचं षटक घेऊन येतोय प्रवीण. गोलंदाजी मार्कवरती बोरखार एंडकडून मारा करतोय प्रवीण. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न होता. हा बॉल ट्रॅकरचा बॉल होता. बॉल सरळ गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. 0 धावसंख्येची मोहर लागली गेली. आता मात्र या सत्रातील चेंडू शिल्लक असणार फक्त आणि फक्त 5. ऑन स्क्रीन वरती पाहू शकाल A1 जोडी या विंदणे ग्रुप ग्रामपंचायतीमधील नाव आहे मंगेश घरत आणि शक्ती मात्रे. इथं मात्र दुसऱ्या चेंडूवरती केलाई बाद झेलच्या स्वरूपात या फलंदाजाला दाखवला जातोय तंबूचा रस्ता. फलंदाज होतोय बॅक टू पॅव्हेलियन.
विशाल पाटील, वनमाली पाटील आणि सूर्यकांत पाटीलची टीम एकीकडे शैलेश गावनच्या टीम सोबत दोन हात करताना दिसतोय. लीग मध्ये झालेलं सर्वात महत्वाचं काम कुणाचं असेल तर टीम पॅकरचं, टीम ओनरचं. 35-40 हजार प्रत्येक टीमसाठी खर्च करतायत आणि ती खर्च करण्याची इच्छा दर्शवित आहेत. तर त्या सर्व संघ मालकांचं कौतुक आहे कॉम्बॉक्स कडून. अशा प्रकारच्या लीग जर भेटीला यायच्या असतील तर संघ मालक होणं गरजेचं आहे. षटकातील तिसरा चेंडू नवीन आलेला फलंदाज शुभम. शुभम साठी मात्र हा फसवा चेंडू होता. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा परत एकदा तो प्रयत्न होता. पॉपिंग क्रीज न सोडता, शफल न होता, फ्रंट फुटला न जाता चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव गेला. परत एकदा आपल्या कोट्यातील प्रवीणचा पुढचा चेंडू अतिशय सुरेख डीप एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्र क्लिअर केलंय. चेंडू उचलतोय तोवर एक धावसंख्या पूर्ण केली. एक धावसंख्येवरतीच समाधान मानावं लागलं. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपडालावरती आणि निश्चितच विशाल पाटील, वनमाली पाटील आणि सूर्यकांत कासकर. प्रिंट मिस्टेक अशा होत असतात. किंबहुना तुमच्या घरात लग्न वगैरे असेल तर तुमच्या कुटुंबात तुमच्याशी वैरी असेल ना, त्याच्याच नावात चूक होईल किंवा त्याचंच नाव पत्रिकेत राहील. आणि अगदी अशा कैक वेळेला अशा वेळेला अशा चुका होत आहेत. आयोजकांकडून खरं तर ही दिलगिरी व्यक्त केली जातोय. तर विशाल, वनमाली आणि सूर्यकांत यांची टीम आहे. इथं मात्र या षटकातील सेकंड लास्ट टू गो. अतिशय सुरेख सरळ हाताने खेळण्याचा परत एकदा प्रयत्न होता. लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बरोबर मधोमध चेंडू सीमारेषेच्या आरपार चौकार. क्या बात. आणि म्हणूनच राजकीय पटलावर विंधने ग्रुप ग्रामपंचायतीचे लाल बहादूर शास्त्री शक्ती मात्रे म्हणजे किती कमी वयात राजकारणात पदार्पण आणि यशस्वी, तेही घवघवीत यश ज्यांच्या पदरी पडलं. माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत विंधणे. अतिशय सुरेख सरळ हाताने मारण्याचा प्रयत्न. स्टेट चेंडू मात्र अडवला जाईल का? हो, त्या ठिकाणी मात्र उत्तम क्षेत्ररक्षण. पाहता पाहता 2 धावसंख्या पूर्ण. तिसऱ्या धावसंख्येचा कॉल नाकारला जाईल का? आणि इथं मात्र तिसरी धावसंख्या घेताना धावचीच्या स्वरूपात इथं सफलता प्राप्त होतोय. अतिशय सुरेख आणि मात्र या सत्राची समाप्ती होतोय. या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटालावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 43-44 धावांचा आव्हान असणार आहे ऋग्वेदा इंटरप्राइजेस. करायचंय 5 षटकांचा खेळ असणार आहे. 30 चेंडूंमध्ये 44, फक्त अतिरिक्त 14 धावसंख्या असणार आहेत. कसं का अगदी खेळ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. परत एकदा जाऊया आवाजाकडे. आवाजात असणार आहे बदल आणि निश्चितच तो आवाज असणार आहे संयम घरत मॅम फ्रॉम धाकटी जुई उरण. मॅन फ्रॉम जोईंग यांच्याकडे आपण जाणार आहोत दुसऱ्या सत्रासाठी.
हॅलो, चला आयोजक आपण सन्मान करूयात. मिळालेल्या वेळेमध्ये आपण सन्मान करणार आहोत. राष्ट्रीय भाषेचा एक बुलंद आवाज आज संपूर्ण रात्रीमध्ये तुम्ही ऐकलात. मी रोहन भोईर यांना विनंती करतोय, चला रोहन आपण सन्मान करूया. आजच्या रात्रीमध्ये ज्यांचं समालोचन तुम्हाला ऐकायला मिळालं, अमितजी म्हात्रे सर, जोहे पेंट परिसरातील हे व्यक्तिमत्व आणि समस्त रायगडमध्ये ज्या आवाजाची छाप आपण पाहतोय ते नाव आहे अमितजी म्हात्रे सर आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. धन्यवाद अमितजी म्हात्रे सर, आपण या धाकटे नगरीमध्ये उपस्थित राहिलात आणि ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग शक्तीबाई म्हात्रे, मंगेश मधुकर घरत यांची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपण समालोचन केलं त्याबद्दल आपला सन्मान. आणि पुढील सन्मान असेल रायगड भूषण, एक सर्वाधिक लोकप्रिय असणारे निवेदक आणि ज्यांचा आवाज आज सुरुवातीपासून आपण ऐकताय आमचे गुरुवर्य नितेशजी पंडित सर यांचा सन्मान केला जाईल. अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये सरांचा आवाज आम्ही ऐकला. सातत्यानं ज्या आवाजाची प्रचंड मोठी मागणी आणि रायगड भूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं गेलं. नितेशजी पंडित सर मोठी जुई यांचा आपण सन्मान मंचावरती पाहू शकाल. स्पर्धेचे लाडके आयोजक रोहनजी भोईर आणि धीरजजी पाटील यांना मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण सन्मान करूया. ज्यांच्या मधुर आवाजातून आपण स्पर्धेची सुरुवात ऐकलीत आणि सरांचा सन्मान मुख्य स्क्रीनवरती केला जातोय. थँक्यू सो मच सर, आपण देखील या स्पर्धेचा भाग बनलात आणि आपला आवाज प्रेक्षकांपर्यंत आज पुन्हा एकदा पोहोचला गेला. आणि लगेच दुसऱ्या इनिंगला आपण सुरुवात करतोय. कमेंट्री बॉक्स मध्ये अमितजी म्हात्रे सर यांच्याकडे आपण जाऊया. धन्यवाद. यस, बहुत बहुत शुक्रिया संयम जी घरत, इस गांव के सुपुत्र, मराठी का एक जबरदस्त आवाज तथा हमारे रायगढ़ भूषण पुरस्कार सम्मानित नितेश पंडित सर और वैभव जी भोपी और कांचन जी पालकर साहब, सभी का मैं दिल के गहराइयों से हार्दिक हार्दिक अभिनंदन कर रहा हूं. और मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट आयोजित ग्रुप ग्राम पंचायत प्रीमियर लीग विंदणे हमारे मुख्य आयोजक माननीय श्री शक्ति बालकृष्ण म्हात्रे साहब, माजी सरपंच और विद्यमान उपसरपंच श्री मंगेश मधुकर घरत साहब एवं जोड़ी ब्रांडेड जोड़ी जय वीरू की जोड़ी और सभी हमारे धाकटुजी ग्रामस्थ. चला याच दरम्यान आपण सन्मान करूया शैलेशजी गावंड साहेब यांचं आगमन मंचावरती पाहायला मिळतंय. मी विनंती करेल रोहन भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण शैलेश गावंड बोरकर यांचा आपण सन्मान करूया या स्पर्धेमध्ये ज्यांचं आगमन पाहायला मिळालं. आणि बघा या तालुक्यामध्ये जर या मैत्री मिलिंद विनोद स्पोर्टला जर उरण प्रीमियर लीगचा मान जर मिळाला तर 4 व्हीलर शक्तीभाई आणि मंगल भाई म्हणजे शोले पिक्चर नंतर जयवीरू कुठं आहेत तर धाकटी जुई मध्ये. आणि मग बघा 4 व्हीलर असल्यावर कसा डान्स आहे तो. आणि ही प्रीमियर लीग जरी भेटली तरी 4 व्हीलर म्हणून बोलते नाही. योगेश भोईर आमचे उद्या दुधिया आयला उद्या बारा उद्या दुधिया आहे, कलिंगड आहे, केवढा पण घेऊन गेला किती लागेल तेवढा घाला. आणि उद्या खास आपले नाही ना काय नाही त्याला काय बघा ज्याचा त्याला कळतो बरोबर. आणि डू आणि डायची मॅच हरेल तो आमच्यासोबत माझ्यासोबत आणि पंडित सरांसोबत घरी. त्याचा बाजार उठला समजाचा. हा लेफ्टी आता बघा विचारा पंचांना. झेंडे काय कापला आता काय ना आता आपणच मोतरमा घू. बघा मगाशी ज्यावेळी मोतरमा नाचत तेव्हा हे 24 वाले आले याला पावडर फेकी पडे एवढे खुश होते. मोतरमा गेले ना ना मजा मध्ये काही नसते खुलकुले गेलो. अरे नाचाला डान्स कसा आमचे असा खुल्ला पाहिजे काय शैल्या. और पहली गेंद शुरुआत होने जा रही है. डू और डाई की मैच है ग्रुप ग्राम पंचायत प्रीमियर लीग
विंधने का आयोजन नियोजन। पहली गेंदबाज है भाऊ अंकेश पड़ी, इधर इधर करो। हाँ, और सामने है मयूर पाटिल नॉन स्ट्राइक रेन पे है। स्ट्राइक के ऊपर मयूर पाटिल, नॉन स्ट्राइक के ऊपर है सुजन नवाले। या मंगेश भाई या। ओ वाइड यॉर्कर गेंद, पहली गेंद डॉट चली गई है और जीतने के लिए रन चाहिए इस बार टीम को। ऋग्वेद इंटरप्राइजेस टीम को जीतने के लिए 45। काय झाले, पंच रेषा आखून घ्या। आणि आमचे रोहन भाई बघा 44। आणि रोहन भोईर बघा, रोहन भोईरांना कांचन पालकर गाईड करतात की कसा आणि कसा पाहिजे आणि कसा वागायला पाहिजे। शादी के बाद सभी हो जाते LBW। आणि कांचन पालकर 150, अरे 150 भीमानंतर भीम कुठं असेल ते केव्हा लिहिलाच। ओ शॉट है लेकिन फील्डर मारो नहीं, लेजी काम नहीं चलता। क्रिकेट में सिंगल मिलेगा, सिंगल के साथ खाता ओपन हो चुका है। ऋग्वेदा एंटरप्राइजेस टीम का स्कोर है 1। आणि बघा हे तुमच्या धाकटीजुई गावाचा आमच्या कांचन पालकर साहेबांना नितांत प्रेम। ग्रामपंचायत केवाळे गावचे उपसरपंच पण तुमच्या आमच्या सर्वांना बोलताना बिंदास खुल्या व्यक्तिमत्व। शॉट है लेकिन गेंद लॉन्ग ऑन, खिलाड़ी गेंद को उड़ाने जा रहे। आणि बघा तिकडे रोहितला कांचन पालकर सांगतात की तुला पाहिजे असलं तर माझा मांस घ्या अर्धा। रोहित पतला है लेकिन गरम है शॉट मारने में, ठोकम ठोक जाता है उसका। शॉट में दम चाहिए, ये टुक टुक के शॉट में कोई नहीं घुसता। ये बॉल को देखो और मारो भाई साहब। विकेट कीपर गलती कर रहे, डॉट गेंद की समाप्ति। इसी के साथ यहां देखा जाए तो रन बन चुके 2, 4 गेंदें खत्म, 2 गेंदों का खेल शेष। मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट आयोजित ग्रुप ग्राम पंचायत प्रीमियर लीग विंधने, हमारे आयोजक शक्ति भाई म्हात्रे, माजी सरपंच और श्री मंगेश मधुकर घरत साहब उप सरपंच विद्यमान। जोड़ी कैसी है, जय वीरू की जोड़ी है। इस बार यहाँ सिंगल रनर का मौका, अंपायर आउट। कम ऑन डीजे। ओपट आहे ना, बस असा भेटल्यावर टोची मारायची डायरेक्ट डालिंबावर। स्कोर आहे 2, लॉस ऑफ 1। हे आता कायच नाही विशाल पाटील डेला अशी माझा धुमका उडवला होता तसे। आणि धाकटी सहीवाले हातीला चड्डी घालतील सांगू शकत नाही। 2ला 1 ने बल्लेबाज प्रणीत। तेरे बाल की हेयर स्टाइल तो कायरन पोलर्ड है कैसा। 2 लॉस ऑफ 1 विकेट। और इस बीच नए बल्लेबाज प्रणीत पाटिल मैदान के अंदर। 44 का पीछा करना जीतने के लिए, 25 में चाहिए 42। नेक्स्ट डिलीवरी, चलो मुकाबला शुरू कीजिए। क्या हुआ है बॉलर, पण आज काही पण म्हणा तिन्ही पंच जाम खुश। इकडे विशाल पाटील दोघां चोरगेजी आणि तिकडे ते भोसले जाम माझे त्यांचा लक्ष पिछेमुड करतील, पण इकडे बघतील मागे हळूच। 2 लॉस ऑफ 1। और ये गेंद देखिए आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद है, लाइन के अंदर से गेंद चली गई। रिप्ले में भी देख सकते हैं, एक बार फिर से देखिए।
और ये गेंद थोड़ी बाहर जा रही थी, फिर अंदर आ गई लाइन के अंदर से। ओवर की समाप्ति। पहले ओवर में रन बन चुके 2। 1 विकेट के नुकसान पे ऋग्वेदा एंटरप्राइजेस टीम का स्कोर है 24 में चाहिए 42। 24 चेंडू आणि 42 धावांची गरज। मगातून वाजवले असते तर अजून मजा आली असती. त्यांना समजत नाही, त्यांना आपण होतो ना समजवायला. अरे सनी भाई बघा चालणे ताकद बघा, असं वाटत जमाना उनके जेब के अंदर है. आणि योगेश भाई हमारे मार्गदर्शन कर रहे हैं. ए तुम्ही बाहेर इकडे बॉल पडे आता सवय करू नका. स्कोर 2 लॉस ऑफ 1. 42 और ये गेंद अंपायर वाइड होगा. मिस्टर गेंदबाज बॉलिंग टैग कप्तान आए हैं, नाम है दीपेश गलत. बॉडी तगड़ी है लेकिन दिशा इन भटकी गई. और उड़ाया, ये गई हथेली में गई और इसी के साथ मिड विकेट के गली में फील्डर ने कैच को लपकर बैट्समैन चले बैक टू द डगआउट. डीजे धावा संख्या बोर्डावर 3. सगळी झोपाला गेली, त्या पण गेल्या या पण गेल्या, सगळा खेळ खाल्लास. आता राहिलो फक्त आपण आणि याच्यानंतर मी आणि पंडित सर रवाना आणि मग वैभव भोपे आणि संयम यांच्या मोबाईल मध्ये शूटिंग. कृष्णाचे भक्त बघा कशी बासरी वाजवतात. दुधिया उद्या पपई बिबे खा बिंदास. 3 लॉस ऑफ. गुड डिलीवरी, शानदार बॉल पूरी तरह से बांध के रखा. दीपेश की सुंदर डिलीवरी. नए बल्लेबाज का आगमन हो चुका मिस्टर प्रवीण कातकरी. जीतने के लिए ऋग्वेदा एंटरप्राइजेस टीम को आने वाले 22 में 41 चाहिए. वागमार है पॉइंट के ऊपर कट किया गया, इनको चौका मिलेगा. 4 रन. बाउंड्री के बदल रूम दिया, चौका बूम. 4 के साथ स्कोर आगे जा रहा है 7. योगेश राइस खाएगा. ये चौका है, चौका 100 नंबर चौका है और चली गई गेंद लॉन्ग लेग सी मारेगा के बाद नंबर 4. ये आपले मित्र कोण? योगेश भाई बघा वटबी डावलतात कारण हा टायमिंग बेकार असतो. असू द्या. 11 धावा झाल्या, 2 विकेट गॉन. माणसं अशीच तापतात आणि तापवाचा काम हा मॅडीच करतो. आणि उद्या नारायणचा दौरा आहे. ओ पॉइंट पे चौका मिलेगा, चौका मिलेगा. इलाका खाली चश्मा पकड़. 4 रन.
स्कोर आगे जा रहा है 15 रन। नारायण का दौरा है योगेश भाई, और अभी इस बार कैप्टन को मार पड़ी है और उड़ाया बाहर, हथेली में आउट। स्लो रन का प्रयोग किया, फंसा दिया मिड विकेट के ऊपर, शानदार कैच, विकेट नंबर याद रखा, तीसरा गॉन डीजे। आणि कांचन पालकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं आलो आणि आमचे सन्मान्य आयोजक शक्तीबाई म्हात्रे, माजी सरपंच, आणि मंगेशभाई घरत उपसरपंच, आणि आमचे रोहन भोईर साहेब, या सर्वांच्या प्रेमाखातीर आम्ही इथं आलो। एखादा शब्द चुकून गेला असेल तो आमच्या बुद्धीचा दोष आहे, आणि जी चांगली कॉमेंट्री झाली ती तुमचा आमचा प्रेम आहे, बाकी काही नाही। येतो 4 तारखेला पुन्हा याच मैदानावर रात्रीचा घमासान घालायला। सोमनाथ म्हात्रे साहेब आयोजकांना सूचना, आणि हेमंत घरत साहेब दमदार काम होऊ द्या, आणि योगेश भाई तुम्ही जा, तुम्ही तयारीमध्ये लागा, आता कुठेतरी पाहिजे आपल्याला, जमणार नाही। चुव्वा बोरी उठा नहीं सकता लेकिन चुव्वा बोरी फाड़ सकता है। आणि साहिल घरत कुठं आहे ते? साहिल घरत नुसती ती हेअरस्टाईल नको, कुठेतरी फटका पाहिजे म्हणजे जरा मजा येईल। मग काय शॉटवर शॉट बघा तुम्ही, बघा किती पाहिजे, 18 ला 29। नेक्स्ट बॉलर, हो शॉट ऑफ लेंथ थी, अंपायर इस बार ये कह रहे कि ये गेंद वाइड बॉल है। फील्डिंग डिपार्टमेंट ने चैलेंज किया अंपायर को। देखो तीसरे अंपायर किधर है, हिरामन भोसले साहब का आहे? थांबा थांबा, अरे आपल्या भागाचा कामच नाही यार, ज्याचा काम आहे तो बघणार आहे, आपण फक्त चाललाय ते सांगायचं, आणि बघाबघीमध्ये अंपायर हुशार असतात। योगेश भोईर बघा आमचे कॅप घालून गावस्कर साहेबांसारखे कसे, बघा बघा युट्यूबला सगळा दिसतंय, इंस्टा बिंदास, वाईड बॉल चालेल म्हणजे बॉलच तसा आहे तो। म्हणून इंस्टॉल बिंदास जायचं योगेशजी, सगळं भेटते, फक्त हाय करायचं, बाईनी काम होते काय रे। हे बघ काही 24 वाले, अरे सगळे चालाक झालेले आहेत। स्कोर है 16, 3 विकेट गॉन। ये कैच पकड़ो दीपेश, गुड कैच, गॉन बल्लेबाज, और मुझे लगता है बल्लेबाज वापस जा रहे, इनका नाम है मिस्टर सुजन नवाले। 1 रन बना के वापस कप्तान ड्रेसिंग रूम में। 16 पे इस बार 3 विकेट गॉन। 18 में चाहिए मेरे हिसाब से, 17 में चाहिए 28, ठीक। लीग कसं आयोजन आहे 24 कॅरेट का, लालबागच्या राजानंतर आयोजन कुठं आहे तर विंधनेला, विंधने प्रीमियर लीग मध्ये, आणि धाकटुजी वाले बघा कसं आयोजन केलंय, सगळीकडे काला पट्टा म्हणजे आत कोणीच घुसायला नको, आणि रोहन भोईर यांची संकल्पना असा पाहिजे डोका, नाही तर काही ठिकाणी गेलो प्रीमियर लीगला ती लावतात बिर्याणी खावाला, याला अशी अवस्था, 4 गोळ्या। आता उद्या म्हणतो वाटते आमचे मंगेश भाई बोले की उद्या बकराचा मटन, आणि शक्तीबाई दोघं जण बोले बकराचं मटन। उद्या सकाळी फक्त उठू द्या, देवगडला जातो बघ असे, आणि 4 दिवस दोघांची ड्रेसिंग एकच, कारण का दोस्ती, हमारी दोस्ती कोई निरमा पाउडर नहीं है, पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे। हमारी दोस्ती LIC है, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद की, लेकिन प्यार करना है तो कांचन पारकर ने स्टेटस रखा था, निरमा पाउडर वाली से करो, वो बोलती है पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे। हाँ 16 4 विकेट, और जीतने के लिए 17 में 28 चाहिए।
17-28। ये शॉट है लॉन्ग ऑफ के ऊपर, लेफ्ट शॉट जरूर खेला था लेकिन फील्डर मौजूद है। देखिए क्या ये संदेश भाई के माइक का आवाज कैसा, देखिए कैसा कनकर है और ये ऑपरेटिंग जो रखी हुई है और बढ़िया तरीके से। 17, 4 विकेट गॉन, जीतने के लिए 16 में चाहिए 27। ये पकड़ो पकड़ो पकड़ पकड़, आउट, शाबाश। और इसी के साथ 5वां विकेट मेरे हिसाब से गॉन हो रहा है। अगर धाकटी सुई से अगर कोई रामगढ़ की तरफ जा रहा है तो जाकर गब्बर को बताओ 13 मार्च को होली है। और देखिए शक्ति भाई म्हात्रे और मंगेश भाई घरत, ये है होली को मजा, बहुत भारी। 17, 5 विकेट गॉन। ये देखिए चौका मिलेगा लगता है क्या? ओ माय गॉड, 4 रन डीजे। मधुकर घरत साहेब आणि त्यांची सेना कर्जतला जाणार आहेत आणि आम्ही मात्र होळीला केवळेला जाणार आहोत। होळकराचा फोका खावा। स्कोर 21, लॉस ऑफ 5। और ये देखिए हमारे किशोर भोपी साहब एक जबरदस्त ऑलराउंडर खिलाड़ी यादई के, उनका हार्दिक स्वागत किशोर भाई। एक जबरदस्त हमारे परम मित्र और एक जबरदस्त आक्रामक खिलाड़ी, और किशोर भोपी का जब बल्ला चलता है ना तो अच्छे अच्छे गेंदबाज उनके सामने नतमस्तक होता है। वेलकम। यस, देखिए हमारे किशोर भोपी जी एक जबरदस्त ऑलराउंडर, आक्रामक तूफानी बल्लेबाज, वीरेंद्र सहवाग स्टाइल से उनकी बल्लेबाजी आते गांव के सुपुत्र। और अभी तक वो मैच देख रहे किशोर भाई और कह रहे बहुत ही बढ़िया आयोजन नियोजन। हार्दिक हार्दिक स्वागत। ग्रुप कंपनी प्रीमियर लीग विंदने में किशोर जी भोपी अदय के सुपुत्र 40 पास। और जीतने के लिए 13 गेंदे और रन चाहिए 23, हिंदी में बोलने का 23, मराठी में 23। बाबूशाह कैसा बोलते क्या शॉट, याला शॉट है था नहीं। और ये इस बार बैकफुट पर चले गए और गेंद को खेला है, एक सिंगल जरूर मिलेगा। एक सिंगल के साथ स्कोर जाएगा 22 और मुझे लगता है वो 2 तारीख को है। और योगेश कहा जा रहा है अभी जीतने के लिए रन चाहिए 12 चेंडू आणि 22 प्रति षटका मागे 11 ची सरासरी। MMV क्रिकेट क्लब धाकटी जुई या टीमला आमचे माननीय श्री शक्ती बालकृष्ण म्हात्रे साहेब माजी सरपंच आणि श्री मंगेश मधुकर घरत साहेब विद्यमान उपसरपंच यांनी सांगितलं आहे की या टीमला आम्ही वैष्णव देवीला मी घेऊन जाणार आम्ही सर्वांना, आणि त्यामध्ये केवळ गावचे उपसरपंच कांचन पालकर हेही असणार आहेत। आणि त्यांना सगळ्यांना विनंती आहे, मला वाटलं बॅगेमध्ये पॅक करून न्या, पण कसा पण न्या, पण मला पण न्या 100%। अपेक्षा काय म्हणा योगेश, काय योगेश काय सांगेल, योगेशला काय सांगण्यासारखं काहीच नाही। आणि 12 आणि 22 ट्रेन मध्ये म्हणतो योगेश आपण जायचं, घाबरायचं नाही रे,
स्वप्न बघायला काय हरकत आहे, मुलगी देवावर न देव दुधी हलव्या का असू द्या का आमची मजा आहे म्हणून बोलते नाही. धाकटीचे वाले चड्डी हत्तीला पण चड्डी घालते, काय करते त्याचा पत्ता नाही. अरे रात्रीत एवढा मोठं आयोजन केलंय आणि पुढल्या वर्षी उरण प्रीमियर लीगचं आयोजन या इथं जर मिळालं संधी तर 4 व्हीलर डायरेक्ट डिक्लेअर केली. कोणाची हिंमत आहे काय 4 व्हीलर डिक्लेअर करायची? याला म्हणतात जिगरा. राइट मोड़ और इसी के साथ 12 गेंदे और जीतने के लिए 22 चाहिए. सामने खेल रहे मिस्टर अवीर ठाकुर. अंकेश की बॉल लकड़ा तितर बितर दंड अस्त व्यस्त चर्रे मैडी एक शक्ती भाई मत अलग हे लागतात एक मंगेश भाई घरचं आयोजन अलग. आता आवाज होणार एक ग्रामपंचायत विंदने प्रीमियर लीग. साक्षी सुईकरांची ग्रामपंचायत विंदने प्रीमियर लीग. ग्रामपंचायत प्रीमियर लीग विंदणे शक्ती मात्रे सावर मंगेश घरत साहेब जोडी नंबर 1. अरे कुठल्या पण साईडला टाका, कधी पण या, आम्ही तयार आहोत. एकदा निश्चय पक्का केलं ना काम परफेक्ट. आणि इकडे आमचे शक्तीबाई आणि मंगेशबाई घाबरत का नाही सांगा, त्यांच्या जोडीला एवढा मोठा भीम आहे. वजन किती आहे त्याचा किंमत नाही, पण माणसाची जी हॅबिट वाढवण्याची हिंमत आहे की मी आहे ना, घाबरू नका. आणि आजच्या रात्रीमध्ये जाताना 200 रुपये उताराला सुद्धा काय पाहिजे, त्या तशाच गेल्या. त्यांच्यापेक्षा नाचायला कसा जरा दमखम पाहिजे, म्हणजे मजा येतो. राइट मोर द विकेट. 22 लॉस ऑफ 6. वाइट बॉल होगा और इसी के साथ वाइट स्कोर 23. ते का उपाशी राहतील तुम्हाला वाटते? ते पहिले जेवतील, पंक्तीची माणसं आहेत पहिली ती डंडीपूरची, ते पहिला विचार जेवायला कुठं सांगा. और हवा में जरूर गेंद, फील्डर मौजूद नहीं, नो मैंस लैंड और चौका जाएगा लगता है. संभाल के हुआ और खतरा बनेगा मगर 3 रन मिलेगा. लागले का बघा तिकडं ना, टायगर जिंदा सांभाळून. आणि बघा कॅमेरामॅन कोण आहेत आपले, राजभाई नको जाऊ दे तिकडे. आपले कॅमेरामॅन अमोल आणि दुसरे गिरीश पाटील, ते खाली उतरले हागीतच घेऊन येतो वाटतं. यायला बरं आहे कॅमेरामॅनचा. हेस थर्ड अंपायर जरूर चेक करा. बघा तिकडे चौकार गेलाय काय, कॅमेऱ्याची क्लॅरिटी बघा कशी घ्याय, जबरदस्त. काय बघा बघा तरी बघायला काय हरकत आहे, पोचलाय की नाही बघायला पाहिजे. अंपायर आहेत ना ते बघते, त्यांना उडीचं जजमेंट जास्त आहे. ओके म्हणजे काय धावा मिळत 3. बघा आहे ना, मी काय बोला मला माहिती आहे ना. हां आणि स्क्रीनवर समोरही बघू शकता तुम्ही, अंपायरना कमरेचा आणि या उडीचा जजमेंट जास्त आहे. स्कोर 26. ते बघा तिकडे चोरकीचं असतं बघा. 4था ओव्हर जारी आहे. जीतने के लिए रन चाहिए 18. 10ला 18 और ये कैच पकड़ो मिडॉप बघू दे. अरे वा, अरे मला हात वरती गेला सुटल का काय बोलू. बघा मॅडी आमचे दादरगाव दादरपाडाचे सुपुत्र. आणि जिथं मॅडी आहे तिथं काही टेन्शन नाही आहे. त्यांचं टायमिंग, त्यांच्याकडे ज्या पेन ज्या ड्राईव्हमध्ये जे गाणी जे आहेत त्यांचे पेन ड्राईव्हमध्ये परफेक्ट. आणि मला थोडी आज किती वर्ष तब्येत तशीच आहे. 26. 9 गेंद जीतने के लिए 18 चाहिए. 9ला 18 और टैप किया. टैपिंग क्रिकेट शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर सिंगल जरूर मिलेगा.
एक सिंगल के साथ हम देख सकते हैं, तो या लगभग देखा जाए रुग्वेदा इंटरप्राइजेस का स्कोर पहुंचा 27, 7 विकेट गॉन और जीतने के लिए 8 बॉल में चाहिए 17। दिल्ली दूर है, लेकिन क्या होगा, सामने बल्लेबाज मिस्टर चेतन पाटिल 3 पे खेल रहे हैं, मनीष पटेल 1 पे खेल रहे हैं। यश जोशी की ये बॉल आगे निकले थे, स्टेप आउट जरूर हुए थे, लेकिन गेंद और बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं। डॉट गेंद, 7 गेंदे 17। 7 7 बॉल और 17 रन। एक बार फिर से मिड ऑफ दायरे के अंदर है, फंबल जरूर हुए हैं और एक सिंगल के साथ स्कोर आगे जाएगा 28। आता विजयासाठी 6 चेंडू आणि 16 धावांची गरज। इकडे मात्र ऋग्वेदा एंटरप्राइज संघाला विजयासाठी 7 चेंडू 16 धावा, टोटल धावा झाले 28। 28 ला 7 गडी मैदानाच्या बाहेर। गुड मॉर्निंग जोशी, ही एन्जॉयमेंट करा। उद्या बघा। आणि त्यांनी डायरेक्ट जेव्हा त्यांच्यावर कमेंट झाली तेव्हा त्यांनी डायरेक्ट सांगितलं की बकरीनं उंटाशी मुका घेऊ नये। 28 ला 7 ह्याला आमचा माणूस आहे ते, आणि आम्ही बाजू कोणची गण त्यांचीच। दशरथदादा पाटील एक दिलदार व्यक्तिमत्व आहे। ओ सुंदर बॉल, काय झालं बॉलर, काय कट नाही काय नाही, अपील नुसती चालू आहे। 28 ला अपील में दम चाहिए, विश्वास चाहिए। वसीम अकरम कपिल देव साहब की अपील कैसी थी, अंपायर की उंगली ही खड़ी हो जाती थी, दमखम था उन्हें, अंदाज आता। और ये गेंद पूरी तरह से इस बार देखा वाइड यॉर्कर जैसी फेंकी थी। बल्लेबाज स्टेप आउट जरूर हुए थे, आगे आए थे और उसके बाद खेलने की कोशिश की थी, लेकिन शरीर से गेंद दूर। 4 गेंदे और 16 और ये सिक्सर जाएगा लगता है नहीं, और ये बल्लेबाज गॉन। और इसी के साथ 8वां विकेट, बैक टू डग आउट। बची हुई मेरे हिसाब से 3 गेंदें शेष और रन चाहिए। बर्गर यांना माहिती आहे आपला आवाज कसा आहे, पण बाधिक लावली आवाजाची। 28 और इसी के साथ ये डॉट, प्रेशर बढ़ता जा रहा है। गेंदे बची हुई 2 और जीतने के लिए ऋग्वेदा एंटरप्राइजेस टीम को चाहिए 2 बॉल 16 और ये गेंद इसी के साथ डॉट जा रही है। अब भी इस बार देखा जाए ऋग्वेदा एंटरप्राइजेस टीम ग्रुप ग्राम पंचायत प्रीमियर लीग से बाहर होने का उन्हें सिग्नल मिल चुका है। लाइट बंद कर इकडे, हे काय आहे, झिकमी कशाला लावलं जास्त। कैच इट आउट और मेडन ओवर साबित हो चुका। गुड बॉलिंग मिस्टर अंकेश पाटिल और 15 रनों से जीत अर्जित कर चुके या प्रतीक गलत। गुड बॉलिंग प्रतीक। और इसी के साथ देखा जाए या ऋग्वेदा एंटरप्राइजेस टीम को परास्त होना पड़ा, ग्रुप प्रीमियर लीग से बाहर, और टॉस के लिए हम निमंत्रण दे रहे हैं। इसी बीच मिलिंद स्मृति वॉरियर्स बनाम उनके अपोजिट जो टीम है, बोरकर है ना, यस देखिए तीसाई मरुआई बोरकार बनाम मिलिंद स्मृति वॉरियर्स के बीच आज के रात के अंतिम मैच है और मैन ऑफ द मैच का अवार्ड जाएगा। और मैन ऑफ द मैच अवार्ड